आणि हे आहे ते लोकेशन. जास्त गर्दी आहे इथं. कसं आहे साक्षी, असं काय व्ह्यू आहे इथं. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू आवर न्यू व्लॉग्स. आम्ही चाललो आहे आत्ता नॉर्थ गोव्यातून साऊथ गोव्यासाठी, है ना साक्षी? ठीक आहे. तर आवरलं आहे आता. खाली नका बघू तुम्ही, वरतीच बघा, कारण की मी जरा वेगळं कॉम्बिनेशन केलं आहे आज. बघितलं तुम्ही तर हसशाल. वरती फॉर्मल शर्ट घातला आहे आणि खाली नाईट पॅन्ट घातली. का म्हणजे आवरून झालं आहे. रूम आता चेकआउट करायचं आहे. तर इथून निघू आता. चाललं होतं माझं कार घ्यायची वन डेसाठी. आत्ता लांब जायचं होतं 70 किलोमीटर, त्यासाठी. पण म्हटलं, मी कॉल केला एक जणाला, तो म्हणे वन डेसाठी नाही जाणार, 2 डेसाठी. आणि त्यात पेट्रोल आम्ही काल भरलेलं आहे स्कूटीमध्ये. तर म्हटलं मग जाऊया आपण स्कूटीनेच. ठीक आहे, कष्ट करतो आहे, निघतो आहे आता. तुम्हाला बघायला भेटेल सगळं जे काय आहे साऊथ गोव्यातलं. तिथं आपण वन डेसाठी साक्षी, वन डे का टू नाईट्स? वन नाईट आणि आजचा दिवस आणि उद्याचा दिवस. तर चला, बाय बाय. हॅलो काय, तर आता आम्ही चाललो आहे साऊथ गोवा आणि इथून आता 1 आवरचं डिस्टन्स आहे जिथं हॉटेल बुक केलं आहे तिथे. आणि आता आम्ही ऑलमोस्ट 15 मिनिट्स झाले निघून. अजून 45 मिनट्स में पहुँचूँ. मिलते हैं फिर पहुँचने के बाद. बाय बाय. चला मित्रांनो, पोचलो आहे साऊथ गोवामध्ये. आपल्या रेस्टॉरंटचं नाव आहे राजसमुद्र म्हणून आहे. छान ॲम्बियन्स आहे इथं, बाहेरच भारी वाटतं आहे. इकडे इथं नाव आहे साक्षी गेट. अशी काही रूम आहे इकडं साऊथ गोवा. नॉर्थची छान होती ना साक्षी? अरे छान एकदम. ठीक आहे, काय हरकत नाही, छान आहे. तर चला आता फ्रेश होतो. फार थकलो आहे स्कूटीवरती, एवढं लांब आलो. किती किलोमीटर आलो? 45 ना? हां, 45 किलोमीटर आलो आहे बाईकवरती. जाम झालो आहे पूर्ण. तर आवरतो आता आणि भेटूया आता. आम्ही इथून जाऊया, एक तर गेलो तर बीचला जाऊ. इथं जवळच बीच आहे कोलवा, इथं जवळच आहे ना. कोलवाला जाऊ दुपारी, आत्ता बघू. आणि संध्याकाळी काबो दे रामा इथून मायामध्ये, ते पण 30-35 किलोमीटर आहे. तर ठीक आहे, चला आवर तू, मी पण आवरतो. फुल आरसा पण आहे. तर चला, बाय बाय. पाहून दमलो मी इथं. चाललो मी बाहेर, तोपर्यंत एक्सप्लोर करू काय काय इथं. हां, इकडं स्विमिंग पूल आहे समोर या साईडला. छान आहे, मस्त आहे. साईडला आपली रूम इकडे आहे. इथून एंट्री आतमध्ये. इकडं जेवणासाठी आहे इथं, आणि इकडं पण जेवण करू शकतो आपण. आणि या साईडने इकडे इथून एंट्री आतमध्ये. इथं आपली बाईक पार्क केली आहे, स्कूटी. मायामध्ये इथं ते हे पण आहे, कुठला खेळ असतो तो, साक्षीला माहीतच नाव, मला नाही माहिती. छान आहे एकदम, मस्त आहे. मायामध्ये आता इथून बीच 10-15 मिनटाचं अंतर आहे. 10 मिनिट इथून लागेल, तरी पण मी तुम्हाला सांगतो स्विमिंग करत आहे. चला मित्रांनो, निघलो आहे. साक्षी कुठे? हाय.
साक्षी कुठे आहे? साक्षी बघूया आता कोलोवा बीच का ऊन खूप जास्त आहे, बट आता फिरायला काही ऑप्शन नाही आहे कारण टाईम कमी राहिला आमच्याकडे. आता उद्याचा फक्त दिवस आहे, म्हटलं आता टाईमपास करण्यात काही मजा नाही आहे, जाऊया. तर गाई बसलेल्यात समोर. कशी माती जास्त मऊ आहे ना, इथे गाई बसल्यात. म्हणजे ती चप्पल मध्ये आली तरी निघून जाती बघ है ना. तर चला जरा फोटोज वगैरे काढणार आहे फक्त. पण आहे तुलाच की हा ना, ठीक आहे. जर वॉटर स्पोर्ट असेल बजेट फ्रेंडली तर करूया, बघू. भारी व्ह्यू आहे एकदम इथं, कशी होती छान व्ह्यू आहे एकदम इथं. आणि जरा बीच पण असं मोकळं आहे, जास्त क्राऊडेड नाही आहे. साक्षी थांबली इथं, बघू शकता इकडं छान. आणि एकदम मोकळं बीच आहे पूर्ण. तुम्ही लांबपर्यंत जर बघितलं ना पूर्ण असं मोकळं आहे, म्हणजे गर्दी अजिबात नाही आहे. आम्ही तिकडं नॉर्थ गोव्याचे सगळे नाही म्हणता येणार, तरी वॅगेटरला पण गेलो, तिथं गर्दी होती. आणि आत्ता दुपार पण आहे, त्यामुळे माझ्यामध्ये गर्दी कमी असेल. लाटा बघ किती छान आहे. मित्रांनो फोटो वगैरे काढलेत छान. इथं बसलोय, हॉटेल घेतलंय, बसले इथं. समोर असं काही व्ह्यू आहे. एकदम शांत बीच आहे, जास्त काही गर्दी नाही. आणि माझ्यामध्ये दुपारची जास्त काही गर्दी नसते, त्यामुळं आणखी भारी. थोडं मला नॉर्थपेक्षा तर मला थोडं साऊथ बेटर वाटलं. शांतता आहे थोडी, जास्त क्राऊडेड नाही आहे. नाईट लाईफ वगैरे नॉर्थला चांगली वाटली, साऊथला आता काही माहीत नाही कशी काय. आता आम्ही जाणार आहे संध्याकाळी काबो दे रामा. काबो दे रामा जे फोर्ट आहे ना तिकडे जाणार आहे. तर मग तर इकडं थांब ना, हे स्वाद चाललाय, घे एकदा पिया आता, जाऊ दे. मॅडमला काही जास्त आवडलं नाही, मी पितोय. मॅडम खाताय नूडल्स, नाही ना आवडला? नाही आवडलं म्हटलं आपल्याला पिला भेटेल जास्त ना. नूडल्स घेतलेत खायला. किती माझ्यामध्ये 2 वाजले ना, 2 वाजलेत. आता निघूया इथून, खाऊन ये. आणि आमचं चाललंय जर संध्याकाळी लवकर जर आलो रात्री तर इकडं बीचला एकदा व्हिजिट करणार आहे परत एकदा. छान आहे एकदम, संध्याकाळी कसं वातावरण असतं ते पण बघायला भेटेल. तर आता निघलो इथून, इकडे दाखव मी. तर मित्रांनो निघलो इथनं, आता चाललोय रूमला जाऊन जरा शंभो करेंगे अभी और फिर जाएंगे काबो दे रामा. ओके, तर चला भेटूया डायरेक्टली आता रूमला. पोलीस आले आता, हेल्मेट नाही. मागं दाखवले. तर आता सरांमुळं 1000 रुपयाचा फाईन बसलेला आहे हेल्मेट नाही घातल्यामुळं. आता घातलं हेल्मेट, पण जे ड्रायव्हर आहे त्याला लक्षात पाहिजे ना, आपण निघताना हेल्मेट घालावा. हां अरे बेसिक आहे, 1 किलोमीटर होतं आणि गावामधलं रोड आहे. मला वाटलं कोण बघणार आहे इथं ना, इथं पण काय घालायचं ना तरी पण. 7 ते 8 जण असे उभे होते साईडने रोडच्या, इकडून 4 तिकडून 4 पावती पाडायला. 1000 रुपयाची पावती फाडून घेतली. असंच असतंय का? कशाच नाही, रिस्पॉन्सिबिलिटीच नाही कशाची बिलकुल, पण काही हेच नाही बिलकुल. पण आता त्या सगळ्या गावाला सांगायचं आहे तुला. सांगितलंच पाहिजे. पण आता इथून पुढं मग राहणार नाही ना. आता कॅमेरा होता, एखादं झूम करून बघतं ना पुढं कुणी आहे का काय आहे. झूम 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 करून का बघू मी. ड्रायव्हर त्याला कळ, फर्स्ट थिंग बघायचं जाऊन द्या, पण गाडीवर बसल्या हेल्मेट घालायला पाहिजे ना माणसं. अरे ते हेल्मेट काय नारळ कवटेवाणी हेल्मेट बाबा घालते का. तुम्हीच सांगा कोणाची चुकी ही. ओळायचं कुठून आहे सांग मला, रोड नाही माहिती आता. आता मेमरी लॉस झाली. हेल्मेट नव्हतं, मेमरी लॉस जाऊन गेली. काय आता नॉर्थ गोव्यात आहे ना, आम्ही हेल्मेट वापरलं त्यामुळे काही अडचण नाही आली. एक ठिकाणी दिसले होते पोलीस. नाही दरवेळेस दिसले, पण हेल्मेट असलं त्यांनी थांबवलं नव्हतं. इथे हेल्मेट नाही दिसलं. इथून टर्न घ्यायचा आहे ना. इथून होतं का? नाही इथून नव्हता, कुठून होतं ना.
मित्रांनो तर आता रस्ता पण चुकवला सरांनी. आता मी सांगितलंय पुढून जायला म्हणून आता पुढून चुकलोय. तर मित्रांनो काय करायचं, गोव्यात आले ना रात्री झोपताना पण हेल्मेट घालून झोपायचं, म्हणजे तुम्हाला 1000 रुपये फाईन नाही बसणार. आधी जाता झाले चिडचिड, 1000 रुपये फान, तुझे 1000 रुपये गेले राव. ही जरी म्हणत असेल भेटूया नंतर आवरल्यानंतर, तर मित्रांनो साऊथ गोव्यात जर आले तर हेल्मेट घालायला विसरू नका. 100% हेल्मेट घाला. काय मज्जा नाही आली जास्त. मॅडमनी बघितलं. याचं नाव काय रे, मग सांगता नव्हतं ना मला. पूल कुठला? अरे ओ एक नंबर, ओ हो हो एक नंबर. दाखवून खेळून मग. ॲक्शन कॅमेरा रोल फुंग फंग हो. आता दुसऱ्या साईडनी मॅडम ट्राय करताय. चेंडू पळाला मॅडम, चेंडू. मॅडमची ॲक्शन बघून घ्या मित्रांनो. आता बघा, आता डायरेक्ट जाणार आहे बॉल. गेला हो, हुशारच आहे मॅडम. तर चला आवरायला, चल आवरून घेऊन. जरा माझ्या मते जरा जास्त गरम झालं आहे, स्विमिंग पूल आहे थोडं, ना धो करेंगे, मग निघूया काबू दे आम्हाला. बाय बाय मित्रांनो. आवरले, चहा घेतला आहे, चहा पितो इथं बाहेरच. कसं आहे रे चहा? हां एवढं छान नाही, ठीक आहे साखर टाक. तर आता निघतोय काबू दे रामा. आता मित्रांनो निघतोय, हेल्मेट घातलं आता आठवणीने. दे बॅग इकडं. आता परत त्याच पोलिसांनी थांबवलेलं. पण आता हेल्मेट होतं. ओके म्हटले, ओके ओके सॉरी आपको तकलीफ हुआ, अभी चेक हुआ क्या? ओके सेफ राइड. सो गाइस ऐसा होता है, आपके पास लाइसेंस होना जरूरी है गाड़ी चलाते हुए. अभी हमको जाना है स्ट्रेट. मल्टीटास्किंग करते, मॅप पण सांगते मी आणि रेकॉर्ड पण करते. तसं सांगितलं असतं ना सरांना तर सर काहीतरी एकच करतात. थांब मी मग अशी चालवत होते गाडी. थांब बाजूला घे म्हणे, मी मॅप पाहतो म्हणे. मग मॅप इकडे दाखव एक मिनटं मित्रांना. मित्र दाखव इकडं, मॅप इकडे दाखव ना. तर मित्रांनो त्याला मी एकदम मस्त लाडी गुडी लावत होतो आता. मी चालवत होते तर काय म्हणे, इकडे कुठे मला मागून बघायला तर कुठं हात करू राहिले. तुझ्या मुलींच्या वर करा. काबू दे रामा. गाडी पार्क केली आहे तिकडं. साक्षी गेली आहे पुढं. छान व्ह्यू एकदम. कसं आहे साक्षी? हां किती छान आहे. नंबर आहे हा व्ह्यू. साक्षी हां काय वाटतंय? तिथं जाता येईल का? असं काय व्ह्यू आहे इथं.
मित्रांनो ती तुम्ही रील्समध्ये हे बघितलेली असेल ही फ्रेम फ्रंटने दाखवतो तुम्हाला. तेव्हा ही वाली आहे ती. एवढी क्राऊड आहे इथं, नंबर्स लागलेत डायरेक्ट. छान आहे. साक्षी तिकडं ट्रायपॉड सेट करते फोटो काढायला. चला कशा आहे आपला मॅडम. तर मित्रांनो अथंक प्रयत्नांनंतर आम्हाला तिथं फोटो काढायला मिळालेला आहे. अक्षरशः 30 ते 40 सेकंदच टाईम भेटला. एकदम असे लोक तुटून पडत आहे तिथं, पण ठीक आहे. इंस्टाग्राम हां. व्हायरल लोकेशन. आणि आणखी एक काय आहे, अशा लोकेशनला सपोज मी पण तिथून आलो आहे, कुठून आता सपोज माझ्या रूमच्या लोकेशनपासून 25-30 किलोमीटर आलो आहे त्या व्ह्यूसाठी किंवा तिथं फोटो काढण्यासाठी. तर मग तो काढला गेला पण पाहिजे. प्रत्येकाची अपेक्षा असते, प्रत्येकाचं ठीकच आहे. तर हां द केप हे वाला पण एक व्हायरल लोकेशन. हां ते वाला पण इथे पण काढू शकतो आपण. हे पण एक विंडोज. इथं काढायचं होतं फोटो साक्षी. ते गोल गोल वर. मित्रांनो तुम्हाला ते व्हायरल रीलचं लोकेशन दाखवतो. इथंच आहे, भरपूर क्राऊड आहे, त्यामुळे आम्ही काही फोटो नाही काढणार तिथं. एवढे लोक इथं उभे आहेत. आणि हे आहे ते लोकेशन. जास्त गर्दी आहे इथं, एवढे लोक वेटिंगला थांबलेत. साक्षी थांबली तिथं, छान फोटो येतोय. तर बघूया आता तिथं फोटो काढू आणि निघूया इथून. किंवा मग एखादा कॅफे असेल तर थांबणार आहे. मॅडम 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 एकदम कोमात दाखव. एक नंबर हा साक्षी. हाऊ वी आर. तर मित्रांनो आतमध्ये गेलो होतो, पण तिथं वेटिंग आहे एक अर्धा तासाची. छान आहे कॅफे, टेबल सगळे बुक आहेत म्हणे. म्हटलं ठीक आहे जाऊ द्या मग, काय नाही का. छान फोटोज काढलेत एकदम मस्त. तर आता निघतो इथून आम्ही. जर असेल पुढं काही चक्कर मारून बघू, खाण्यासारखं जर काही असेल ते खाऊ, नाही तर डायरेक्ट आता रूमपाशी जाऊया. हां जायला मला 1-1.5 तास लागेलच, कारण येताना आम्हाला 1.5 तास गेला आहे. 1.5 तास लागणार आहे, त्यात अंधार पडेल. तर मग बाय बाय. हां इथं छान होतं, एकदम मस्त वाटलं मला. म्हणजे आलो एक तर, आणि त्यात मी एकदम 70-80 एकदम फुल स्पीडने घेऊन आलो. साक्षी म्हटलं सनसेट झाला नाही पाहिजे. आम्ही 10 तास भेटला असेल आपल्या इथे ना. हां अर्धा तास भेटला, बरोबर टाइमला आलो. ऊन असतं, वेळ गेला असता, थांबावंच लागलं असतं. म्हणजे वेळेत आलो एक झालं असतं, आपण कायाकिंग करू शकलो असतो खाली. हां तर आता बघू कायाकिंग केली तर, किंवा भारी होता ना तो रोड कायाकिंग वाला तसं. हां मस्त होतं. उद्या नाही येऊ शकतो आपण, खूप लांब आहे ना. हां आपण काय करू आता, तिथंच एखादी आपल्या कोलवा जे बीच आहे ना, तिथं वॉटर ॲक्टिव्हिटी कधी भेटली तर तेवढी करू. आज काय मला तिथं हे नव्हतं, कारण जास्त ऊन पण होतं, त्यामुळे जास्त वेळ थांबलो नाही. इकडं पण यायचं होतं. हां माझी 13% कॅमेऱ्याची बॅटरी शिल्लक आहे. तर आता भेटूया आपण एक तर डायरेक्ट रूमला. बाय बाय. तर मित्रांनो आलो, आवरलंय छान. जेवणासाठी काय तिकडे कुठं थांबलो नाही, इकडं आलो डायरेक्ट रूमला पोहोचलो. जवळपास कुठंतरी रेस्टॉरंट शोधू आणि जेवायला जाऊ. हे मी बघितलं होतं. याचं काय नाव आहे या खेळात, सांग रे. काय याचं काही नाईट व्ह्यू येतं. छान 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 एकदम मस्त. सोसायटी सारखंच आहे. इकडे काही बिल्डिंग आहे, इकडे काही बिल्डिंग आहेत, मधून हा रोड आहे आणि इकडं एक्झिट. चालायचं आता मॅडम. हॉटेल शोधलं तुम्ही? मॅडमला 1 तास दिला होता, म्हटलं तुम्ही आता हॉटेल शोधा. इकडे खेळत आहे हे, या गेमचं नाव विसरून जातं.
तर मित्रांनो तिथं कोलवा बीच पाशी भरपूर फिरलो आम्ही, पण जेवणासाठी काही आम्हाला जास्त काही बेटर असं ऑप्शन भेटत नाही. हार्डली किती असतील रे, 3-4 हॉटेल आहे ना, 3 ते 4च हॉटेल आहे. त्यात पण कसं जेवण नाही बघितलं कुठं, एवढी स्ट्रीट आहे नाही आहे मी बघितलं. तर बघू आता इथं एक आहे, इथं कसं जेवण भेटतंय बघू, फक्त ट्राय करून. ठीक आहे मित्रांनो, तर जेवण काय आहे आज. ठीक आहे, इथं मध्ये सगळीकडेच तसं. बघू कसं जेवण भेटतं इथं. तर तुम्हाला सांगतो काय आहे नेमकं. तुम्हाला इथलं ॲम्बियन्स दाखवतं कसं आहे. छान आहे एकदम. इकडं मॅडमचं घाललंय काहीतरी कार्यक्रम. आम्ही सांगितली व्हेज कोल्हापुरी, इथं येऊन काय हरकत नाही, छान भेटेल म्हणे. तो त्याला विचारला आम्ही काय भारी, मला तिखट पाहिजे म्हटलं. नंतर मसाला पापड घेतला आहे, रोटी घेतली आहे आणि स्टार्टरमध्ये नॉनव्हेज घेतलं आहे, चिकन 65. ठीक आहे, तर तेवढं खाऊया आता छान छान मस्त आणि जाऊन डायरेक्ट झोपूया. आपण रेग्युलर मसाला पापड जरा वेगळं खातो, हे जरा सेपरेट मसाला पापड देते, तुम्हाला दाखवतो. छान आहे. कसं आहे रिव्ह्यू दे तुझा एक हॉटेल रिलेटेड. तेच की फेम मॅडमने लगेच घेऊन टाकला. मॅडम म्हणे मी सिलेक्ट केलं आहे हॉटेल, छानच असायला पाहिजे. तू म्हणशील ते एकदम ओके काय. एक तास दिलाय मॅडमला हॉटेल बघायला. मॅडमचा मोहितो आलाय. मला टेस्ट द्यायची. हा खर्च झालाय म्हटले, फोटो तर काढलेच पाहिजे असं मॅडमचं म्हणणं आहे. एकदम फोटो बिटो काढले मॅडमने. आता तुम्हाला ते इंस्टाग्रामवरती बघायला भेटतील. तर मित्रांनो जेवण कंप्लीट झालं आहे, निघतो आता रूमला. जेवण स्टार्टर एकदम छान होतं, मसाला पापड एक नंबर होता आणि नंतर आम्ही मागवली व्हेज कोल्हापुरी. आता गोव्यात व्हेज कोल्हापुरी म्हटल्यावर हां नाही ते तर बोललेच, आपण जे खाऊ आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये व्हेज कोल्हापुरी तर त्या क्वालिटीची इथं भेटणार पण नाही ना. हां तर बाकी एकदम ओके होतं, म्हणजे छानच होतं. तर चला निघतो आता इथून. तर मित्रांनो पोचलो इथं रूमपाशी, बट सगळं बंद झालं आहे. लाईट वगैरे ऑफ करून टाकलेत. हो सकाळशी किती वाजलेत? 11:30 वाजलेत. तर चला आजचा व्लॉग आपण करतोय एंड. भेटूया तुम्हाला येत्या व्लॉगमध्ये. साक्षी किधर भूत है, मेरे को तो नहीं दिख रहा. चुड़ैल कहाँ है तू? अच्छा अच्छा If you like the video, please like, share, subscribe to our channel and share with your friends. ठीक आहे. तर ऐका थांबा इकडे आवाज एकदम छोटा आलाय मित्रांनो, परत एकदा रिपीट करते. आवाज मोठा काढ. Like, share and आवाज मोठा. Like, share and subscribe if you like our videos. ओके Bye bye. बाय बाय मित्रांनो, भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. वाह ग्रेट. कितने को है मैडम? 1000 रुपये. 50 रुपये वाला ये है, 1000 रुपये वाला ये लटका हुआ है ना ऊपर, ऐसे फ्रेश निकाल के देते हैं डायरेक्ट एक कप. चालू असतात अशी फोटोशूट.